त्याच पद्धतीने धामावड्याचे अंकुश आणि अक्षय यांनी पंचगिरीची अतिशय छान भूमिका पार पाडली, त्यांचा देखील या ठिकाणी आदर सत्कार केला जाईल. कृपया आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचंय. तर आपण जाऊयात सरळ बक्षीस वितरण सोहळ्याकडे. हॅलो. आज या कार्यक्रमाचे संपूर्ण समालोचक आपले सागरदादा वाळुंज यांचाही आपण सत्कार करून सन्मान करूया त्यांचा. खूपच असं उत्कृष्ट समालोचन रविदादा यांच्याकडून होतंय. तर आपण जाऊयात थेट त्याच पद्धतीने तानाजी खोत आपला देखील या ठिकाणी आदर सत्कार केला जाईल. कृपया आपल्याला विनंती आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया या ठिकाणी मंचाच्या समोर यायचंय. त्याच पद्धतीने नाटवडे संघाचे संघनायक आणि फुपेरे संघाचे संघनायक कृपया आपल्याला देखील विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. आपला देखील या ठिकाणी आदर सत्कार केला जाईल. या मंचावरती या. नाटवडे संघाचे संघनायक आणि फुपेरे संघाचे संघनायक कृपया मंचावरती या. जर संघनायक नसतील तर एखादा सदस्य आपण पाठवायचा आहे, त्यांचा देखील आदर सत्कार या ठिकाणी केला जाईल. तर सर्वप्रथम मी सर्व संघांचं संघातील सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण अतिशय शांतपणे या ठिकाणी खेळ केलात. कोणत्याही पद्धतीचं विघ्न या स्पर्धेच्या दरम्यान आपण येऊन दिलं नाहीत, त्यासाठी सर्वात आधी आपल्यासाठी मित्रांनो टाळ्या वाजवा. खूप सुंदर आणि खूप शिस्तबद्ध क्रिकेट या ठिकाणी मला आज पाहायला मिळालं आहे. तर दरम्यान आपण जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे.
तर मित्रांनो, या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला आपण शुभारंभ करतोय. थ्रू आउट द टुर्नामेंट ज्याने अक्षरशः चांगलं क्षेत्ररक्षण करून प्रेक्षकांची मनं जिंकली, आपल्या संघासाठी देखील तारणहार ठरला असं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस कोण असेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? थोडीशी हिंट देतो, नाटवडे संघाचा आहे. कोण असू शकतो? तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अमर वनारे ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यायचे मित्रा. नाटवडे संघाचा हा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. मी विनंती करतो सचिन खोत आपण यांना या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे सन्मान चिन्ह द्यायचे. तर अमर, थ्रू आउट द टुर्नामेंट तुझ्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय हरिदास महाराज चषक 2026चं पर्व पहिलं या ठिकाणी नियोजन आयोजन जे केले गेले त्याबद्दल काय सांगशील? खूप चांगलं नियोजन आहे. कारण इथनं मागं ज्या टुर्नामेंट झाल्या त्या म्हणजे शेवटला फायनल एवढ्या लवकर होत नाही. मग सगळ्या मॅचा पूर्ण एकदम व्यवस्थित वेळेत पार पडल्या. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तर यानंतर जाऊयात आपण ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवलं, आपल्या संघासाठी जो तारणहार ठरला, ज्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः फलंदाजाची ज्याने दानादान केली, असा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असू शकतो मित्रांनो? एनी गेसेस? फुपेरे संघाचा यस साहिल पाटील. ये बा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. राजेश लुगडे बापू, मी आपणास विनंती करतो त्यांना पारितोषिक द्यायचंय. एक उदयोन्मुख खेळाडू. नक्कीच मित्रांनो त्याच्या वडिलांना देखील नक्कीच त्याचं कौतुक वाटत असेल. बापू विनंती असेल, एक उदयोन्मुख खेळाडू आहे, नक्कीच बरेच वर्ष त्याला अजून क्रिकेट खेळायचंय. ह्याच वयात एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर बाळा, या पूर्ण टुर्नामेंटमध्ये तुझी गोलंदाजी पाहिली गेली. वय वर्ष काय तुझं? 14 वर्ष. 14 वर्षाचा हा खेळाडू मित्रांनो, आणि अतिशय चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संघाने ज्यावेळी विचार केला की तुला गोलंदाजी द्यायची आहे, त्यावेळी नक्की तुझ्या मनामध्ये काय चालू होतं? ते सारसोळ्याला गेलतो तेव्हा अमरदादांनी मला विश्वास ठेवून बॉलिंग दिली, त्यामुळे यावेळेला संदीपदादांनी विश्वास ठेवून मला बॉलिंग दिली. नक्कीच विश्वास सार्थ केलाय तू, आणि त्या विश्वासाला सार्थ ठरून आज ही एवढी चांगली ट्रॉफी तुला मिळाली, उत्कृष्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तुला मिळाली. याबद्दल काय सांगशील? पुढील वाटचाल काय असेल तुझी? धन्यवाद. असू दे मित्रांनो, खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वय वर्ष 14 आणि या वयामध्ये बेस्ट बॉलरची ट्रॉफी देखील त्यांनी मिळवली आहे. त्यानंतर आपण जाऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याने थ्रू आउट द टुर्नामेंट अक्षरशः षटकारांचा पाऊस पडलाय आणि आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी पार पाडली आहे. आणि गेसेस कोण असेल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट? ये मित्रा, काही सांगायची गरज नाहीये. नाटवडे संघाचा योगेश जाधव ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. योगेशजी खोत, मी आपणास विनंती करतो कृपया योगेश जाधव यांना बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट द्यायचे. नक्कीच योगेश सर, थ्रू आउट द टुर्नामेंट आम्ही पाहिलं तुझ्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली, आणि पूर्ण टुर्नामेंट जर पाहिली तर तुझ्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली. शेवटच्या क्षणी थोडंसं
19-20 झालं, परंतु त्याआधी ज्यावेळी तुझ्या बॅट्समधून धावा येत होती, नक्की काय माइंडमध्ये चालू होतं? माइंडमध्ये बाकी काय नाही की आपल्याला बेस्ट द्यायचा होता, बाकी काय मग टीम आपली आहे सपोर्टला आणि टीमचा सपोर्ट असल्यामुळं मी हे शक्य करू शकतो की आपण टुर्नामेंटमध्ये जाऊ शकतो. नक्कीच, तर टीमचा विश्वास तुम्ही सार्थ केलात आणि या ठिकाणी एक चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजकांचं मनापासून आभार मानतो की एवढ्या लवकर टुर्नामेंट झाल्या, त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तर यानंतर आपण जाऊया थ्रू आउट द टुर्नामेंट. ज्या संघाने अतिशय चांगली कामगिरी पार पाडली, चॅलेंजर स्पोर्ट्स नाटवडे संघ, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मित्रांनो यायचंय, स्वीकारायचंय. नाटवडे संघ, सचिनजी खोत आणि रुपेशजी खोत, आपल्याला विनंती आहे द्वितीय पारितोषिक आपण या ठिकाणी द्यायचंय. या सर्वांनी यावरती. तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय चॅलेंजर स्पोर्ट्स नाटवडे संघ. थ्रू आउट द टुर्नामेंट एक चांगले बेसुमार कामगिरी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगले मोर्या. चला मित्रांनो, जास्त सस्पेन्स या ठिकाणी बिल्डअप करत नाहीये मी. ज्या ट्रॉफीची सर्वजण वाट पाहताय, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज कोण असेल मित्रांनो? मॅन ऑफ द सिरीज मित्रा, काहीच सांगायची गरज नाहीये, यायचंय मित्रा. थ्रू आउट द टुर्नामेंट अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगलं फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अमर गायकवाड स्वतःचा नावाचा एक ब्रँड बनवलाय. अतिशय चांगलं बॅटिंग आणि बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी विनंती करतो तानाजी दादा खोत यांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक द्यायचंय. संपूर्ण स्पर्धेदरम्यान 178 धावा आणि 2 विकेट देखील अमर याच्या नावी आहेत. तर अमर, या ठिकाणी एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालंय योद्धा 11 असोलेवाडी संघाकडनं, त्याबद्दल प्रथम काय सांगशील? आयोजन तर एकदम भारी झालं, कारण की 3 षटकाची फायनल झाली पहिल्यांदा. नक्कीच सर, आयोजन नियोजन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललं आणि थ्रू आउट द टुर्नामेंट आज आम्ही बघितलं मित्रा, जेवढा पाऊस पडला नाही ना तेवढं षटकारांचा पाऊस तो या ठिकाणी पडलाय आणि गोलंदाजी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केली. या मागचा रास काय, आम्हाला काय सांगशील? प्रॅक्टिस. यस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नक्कीच या पुढची वाटचाल काय असेल? या पुढची काय आता नेक्स्ट संडे. नक्कीच मित्रा, हार्दिक अभिनंदन. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आपण या ठिकाणी केलात. तर मित्रांनो चला, आणि द विनर ऑफ द टुर्नामेंट, पहिल्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय अगदीच शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरे संघ. यायचे मित्रांनो सर्वांना. मनोज दादा हंडे आपल्याला विनंती करेल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आपल्याला देखील विनंती आहे, सर्वांनी हातभार लावायचा आहे. धन्यवाद मित्रांनो, सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य मंडळाला केलं. मंडळाच्या माध्यमातून पुढल्या वर्षी देखील अशाच पद्धतीची नव्या रंगात या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.